भिवंडी तालुका के पड़गा ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच सम्मान्य श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विषय को सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। इसी को लेकर आज दिनांक 20 अक्टूबर 2025 को पड़गा ग्राम पंचायत के सभागृह हॉल में सरपंच श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विषय ने अपने सरपंच पद के कार्यकाल में किए गए कामों को लेकर पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर मनसे विधानसभा अध्यक्ष व माजी उप सरपंच शैलेश भिड़वी, ग्राम पंचायत अधिकारी BH घुरे, सदस्य साइली पाटिल के साथ साथ अनेकों मान्यवर व सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी उपस्थित थे। पत्रकारों से वार्तालाप करते हुए सरपंच श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विषय तथा मनसे विधानसभा अध्यक्ष व माजी उप सरपंच शैलेश भिड़वी ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। सर्वांना पहिले नमस्कार। माझा आज दीपावलीच्या याच्याने दीपावलीच्या मी शुभेच्छा देतो सर्वांना आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे सचिव भास्कर घोडे साहेब, सर्व उपसरपंच मॅडम आणि सर्व सदस्य बंधू भगिनी तसेच जमलेले पत्रकार बांधवांनो आणि ग्रामस्थ सर्वांना मी शुभेच्छा देतो। मी आपले जे काही केलेल्या कामांचं वाचन गणेश सरांनी केलेलं आहे आता एवढ्यात, मी ते आमच्या सगळ्या सदस्य वर्ग कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने करू शकलो। तसंच ग्रामस्थांच्याही चांगला मला सहकार्य लाभलं म्हणून गावात मी सर्व चांगली कामं करू शकलो, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। पूर्ण पडग्याच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अमोल भिड़वी सरपंच असताना 2.5 वर्ष बसला गेला, अभि नागाळकर बसला गेला, गिरीश जाधव बसला गेला। याच्यानंतर 2.5 वर्षानंतर सर्व पक्षामधील प्रमुख लोकांनी एकत्र येऊन 10 महिने जाधव मॅडम, 10 महिने रविंद्र नारायण विषय आणि उर्वरित 4 महिने पाटील मॅडम असे सरपंचाची विभागणी आपापसात ठरली आणि उपसरपंच यांना 3-3 महिने 2-2 महिने अशी पूर्ण सर्वांना मान सन्मान देण्यात आला की भविष्यामध्ये थेट सरपंच असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळणार नाही। आणि ह्या सर्व याच्यातनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सदस्य, सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच यांनी खेळीमेळीच्या वातावरणात जे जे शब्द दिले ते पाळले आणि जेवढा कालावधीमध्ये सर्वात काम करता आला तेवढा सरपंचांनी केला। जाधव मॅडमनी पण तेवढाच काम केला, रवींद्र नारायण विषयने सुद्धा तेवढाच काम केला। आता 3-4 महिने राहिल्यात, आमच्या पाटील मॅडम बसत आहेत, यासुद्धा आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि सर्व सदस्य आणि आमचे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामसेवक साहेब, भाऊसाहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून जो सरपंचांनी जो काम केलेलं आहे, 28 कामे केलेली आहेत, त्याबद्दल त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढे सुद्धा सरपंचांचा नवीन सरपंचांना मार्गदर्शन राहील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।